आपली दिवाळी मित्रांनो, काय म्हणता, काय चालू आहे दिवाळीचं? बढिया सगळं. आपली दिवाळी तर साधी सुधी सण आहे. त्या दिवशी फटाके आणले होते ते अमोल भाऊ तिकडं बड्या फोडत आहे, अमोल भाऊ अशी भाऊ. आपण घरी बसून आपली तर दिवाळी कोणती अवकातीच्या बाहेरच राहते ना. कपडे घेतले ना, काही ना काही हवं आपण इथं माडीवर बढिया. काय करावं काय नाही समजतही नाही. आणि भळाळ गावात फटाके फुटत आहे आणि पाहता आपण माडीवर उभं राहून. आपल्याकडं ना फटाके आहे ना काही नाही. घरचे म्हणे कपडे घे, कपडे घ्यायसाठी सुद्धा पैसे नाही झाले माणसाकडं. 21 वर्षाचं झालो पण काही कमवत नाही आणि काही नाही. नुसतं घरी बसून खाणं चालू आहे घरच्यांच्या भरोशावर. घरचे म्हणते कपडे घे. या आहे आपला गावाचा हा मढ्या शिरीजा विरीजा लागून आहे. इकडं आहे अमोल भाऊचं घर. अमोल भाऊ बड्या फटाके फोडत आहे, आता बंद झाले. हो, आपली दिवाळी आहे साधी सुधी, मस्त घरी राहायचं. का एक तर आपल्याकडे पैसा नाही फटाके बिटाके घेणार. त्या घरचे म्हणतात एखादी ड्रेस वीस घे, इच्छा पण होत नाही ड्रेस घ्यायची. का म्हणलं बिनफालतू ड्रेस घेऊ, आहे तसे तर कपडे आहे म्हणा आपल्याकडे बहुत, पण ड्रेस घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही आपली. अहो इकडं तिकडं बड्या माहोल पाहत साला. कोणचा पण त्योहार राहिला ना आपल्या अवकातीच्या वरच राहते. साला 21 वर्ष झालो आणि अजून स्वतःहून कमवत नाही, नुसतं घरच्या भरोश्यावर खाणं चालू आहे. विचार येते या गोष्टीचा. म्हणून कोणत्याही घरच्याला पैसे मागायचं म्हणलं का थोडा विचार करून मागायला. एक तर कॉलेजमध्ये ITI चालू आहे आपला, तर ITI मध्ये पैसे भरायचे आहे. सरांचे फोन येते 10,000 ते 10,000 ते 10,000 भरा. विचार चालू आहे सगळं 10,000 आणावं कुठून. मस्त फटाके फुटत आहे, आपण माडीवर उभं राहून पाहत. कॉलेजमधून सुद्धा फोन येत आहे सरांचे डेली. म्हणजे 1-2 दिवसाआड फोन आला का येतेच, कॉलेजची फी भरायची आहे म्हणून. आपल्याकडं तर पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. पैसा राहिला तू सगळं काही करू शकते. ओकातीला काम नाही ना, म्हणून पैसा कमवा. काय तर कोणतंही काम करा, पैसा कमवा. ओकात पाच दिसून दिवाळीसारखा सण आहे. पैसेवाल्याची दिवाळी पहा आणि आपल्यासारख्याची दिवाळी पहा, किती फरक आहे आला. त्याचं पाहू जगा लागते का. त्याची भडाळ फटाके फोडते ना, आपण त्याचे फटाके पाहतो. विषय असा चालू आहे. विचार येते कोणत्या गोष्टीचा, काय करावं काय नाही समजत नाही. त्या दिवशी चंद्रपूरला गेलो सिटीमध्ये नाईटले, तिथले पाहिले ते फटाके सिरीजा. म्हणजे याले म्हणते दिवाळी. आमच्याकडे पाहावं तर घराला सिरीज नाही लागली. मायच्या साला असं वाटे का म्हणलं बाई, पैसा खरंच बहुत मॅटर करते. पैसा राहिला की सगळं ठीक आहे, नाही तर काही मतलब नाही. कोणता सण येईल ना तरी काही मतलब नाही, तुला इंटरेस्ट नाही राहिला त्या गोष्टी. तुझ्याकडे जर पैसा नाही राहिला तर पैसा कमवा. काय मस्त जे काही आहे ते याच्या मनात पैसाच आहे, बाकी काही नाही. पैसा राहिला तर विचार नाही, तेही नाही होणार, काहीच नाही होणार. त्या दिवशी जे आपण फटाके आणले होते विसापूरला जाऊन, हे अमोल भाऊ फोडतायत इकडं. अमोल भाऊ ना अशू हे बघा, पुरा माहोल चालू आहे इकडे यांचा. तर झाले खतम. तिकडे त्यांनी बढिया फटाके फोडताय ना, आपण आपल्या माडीवर उभं राहून पाहत आहोत. हा फरक आहे. झालं विचार असे त्या माणसाला काय करावं काय नाही. कोणत्या कामाला तरी आता कामाशिवाय पर्याय नाही. एक तर काम पास लागते बाई, कोणतं नाही कोणतं. बोध झालं घरच्याच्या भरोश्यावर खाणं. जेवढं करायचं होतं तेवढं केलं. घरचे तर म्हणत नाही कोणतं काम पाय म्हणून, पण मलाच लाज यायला लागली आता. काय करता ना काय नाही. प्रत्येक शौक शौक तर तसे आहे नाही, पण शौक घरच्याच्या भरोश्यावर चालू आहे. काही कॉलेजमध्ये फीस भरायचे ते घरच्याच्या भरोश्यावर चालू आहे. प्रत्येक काम आहे घरच्याच्या भरोश्यावर चालू आहे. आलं विचारच येत आहे या गोष्टीला. टाईम इथे सगळ्याचा म्हणते, आपला पण टाईम येईन साला. आपण पण करू मावं. आपण पण वाट पाहत आहोत आपल्या टायमाची. आपण पण करू असा पूर्ण मावं. घरचे खुश राहिले पाहिजे आपल्या करताना. एक दिवस असा आणायचा आहे भाई, बाकी काही नाही. घरचे खुश राहिले पाहिजे. कोणताही त्योहार येऊ काही हो काही हो, घरच्याला खुश पाहायचं आहे. असा पण दिवस आणायचा आहे भाई एक दिवस. आपण त्या दिवसाची वाट पाहू. तोपर्यंत आपण आपलं काम करू. डेली तर आपण ब्लॉग बनवू नाही शकत. आता थोडं काम बिम पाहायचं आहे तर, पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आपण डेली ब्लॉग टाकत राहू. तर अशी आपली रुखी सुखी दिवाळी चालली आहे.